नमस्कार शेतकरी मित्रांनो, कांदा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी आताच्या क्षणाची सर्वात महत्त्वाची आणि मोठी बातमी. शेतकरी मित्रांनो, कांदा दरात या ठिकाणी घसरण सुरू. कशामुळे, काय त्या पाठीमागची महत्त्वाची कारण सविस्तर थोडक्यात संपूर्ण लाईव्ह अपडेट बातमी आपण एवढीच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. तरी महाराष्ट्रातील तमाम कांदा उत्पादक शेतकरी बांधवांना एकच विनंती, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच लाईक करा. तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर माझा शेतकरी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून जो बेल आयकॉन म्हणजे करण्यास नका, जेणेकरून माझ्याकडून नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचते. स्क्रीन शकता केंद्र सरकारकडून निर्यात शुल्क हटवण्यास दिरंगाई झाल्याने कांदा दरात घसरण सुरूच. बघू शकता, कांद्यावरील 20% निर्यात शुल्क रद्द करण्यासाठी केंद्र सरकारने खूपच दिरंगाई केल्याने शेतकऱ्यांच्या कांद्याला बाजार समित्यामध्ये मोठ्या घसरणीचा सामना करावा लागला आहे आणि त्यामुळे शेतकऱ्यांना मोठे आर्थिक नुकसान होत आहे. 2 एप्रिल रोजी नाशिक जिल्ह्यातील लासलगाव बाजार समिती शेतकऱ्यांना उन्हाळी कांद्याला प्रति क्विंटल कमीत कमी 700, जास्तीत जास्त 1602 आणि सरासरी 1250 रुपये इतका दर मिळाला. 22 मार्च रोजी केंद्र सरकारचे 20% निर्यात 20% कांदा निर्यात रद्द केल्याचा निर्णय घेतला होता. या निर्णयाची अंमलबजावणी काल 1 एप्रिलपासून सुरू झाली आहे. मार्च एंडच्या कारणामुळे बाजार समित्या बंद होण्यापूर्वी 27 मार्च रोजी शेतकऱ्यांच्या उन्हाळी कांद्याला प्रति क्विंटल कमीत कमी 800, जास्तीत जास्त 1690 तर सरासरी 1500 रुपये इतका दर मिळाला होता. सरकारने निर्यात शुल्क रद्द करण्यासाठी जास्त विलंब केल्याने शेतकऱ्यांचा कांदा शेतात पडून राहिला. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे. केंद्र सरकारने परदेशातून जास्तीत जास्त कांदा निर्यात होण्यासाठी आता तात्काळ कांदा निर्यातीवर अनुदान द्यावे आणि शेतकऱ्यांना कांदे दर वाढण्यासाठी सरकारने तात्काळ उपाययोजना कराव्यात, अन्यथा महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेकडून राज्यभर तीव्र आंदोलन केले जाईल, असा इशारा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष भारत दिघोळे यांनी दिला आहे. धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब, कमेंट करून धन्यवाद मित्रांनो. माझा व्हिडिओ शेवटपर्यंत अपडेट होतोपर्यंत थांबतोय. जय महाराष्ट्र, ईश्वर. धन्यवाद.